सावधान, डोळे उघडून बघा आणि कान देऊन ऐका, कारण ही केवळ कानांनी ऐकण्याची गोष्ट नाही, तर अंगावर रोमांच उभा करणारा साक्षात अनुभव आहे. ज्यांना वाटतं की पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते कोणालाही चिरडू शकतात, त्यांच्यासाठी हा त्या आदमापूरच्या राजाचा सणसणीत इशारा आहे. ही कथा नाही, हा त्या महादेवाच्या अवताराचा जिवंत न्याय आहे, जो माजलेल्या अहंकाराला एका क्षणात मातीत गाडतो आणि दाखवून देतो की या सृष्टीचा खरा मालक कोण आहे. रणरणत ऊन होतं. माळरानावर रक्तासारखी लाल धूळ उडत होती. आसमंत एवढा तापला होता की साक्षात निसर्गही श्वास रोखून धरल्यासारखा वाटत होता. हजारो मेंढ्यांच्या गळ्यातील पितळी घंटांचा तो टणटण आवाज एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा वातावरणात घुमत होता. आणि त्या प्रचंड कळपाच्या मागे जगाच्या फिकीर सोडून शांतपणे चालला होता तो मामांचा एकनिष्ठ भक्त. अंगात साधी कफनी, खांद्यावर काळं घोंगडं, एका हातात वळणदार काठी आणि कपाळावर मामांचा पिवळा धमक भंडारा. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत, त्याच्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यासोबत एकच महामंत्र घुमत होता, बाळू मामाच्या नावानं चांगलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक शांतता भंग पावली. एका अलिशान गर्विष्ठ काळ्या गाडीचा टायर रागात मातीत रुतला. सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत अंध झालेला एक श्रीमंत माणूस, ज्याला वाटत होतं की संपूर्ण जग त्याच्या खिशात आहे, तो तावातावाने गाडीतून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यात गरिबांबद्दलचा भयंकर तिटकारा आणि चेहऱ्यावर सत्तेचा माज होता. तो माणूस गरजला, ए धनगरा, ही तुझी घाणेरडी जनावरं घेऊन माझा रस्ता अडवण्याची तुझी हिंमत कशी झाली? ही गाडी बघितलीस? हिच्या एका टायरच्या किमतीत तुझ्यासारख्या हजारो मेंढपाळांची 7 पिढ्यांचं आयुष्य विकत घेईन मी. चल, बाजूला घे हा कचरा. जर माझ्या गाडीला साधी चरा पडली तर तुझी कातडी सोलून काढीन. तो भक्त डगमगला नाही. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना धास्ती. त्याने अतिशय शांत पण करारी नजरेने त्या श्रीमंत माणसाच्या डोळ्यात बघितलं. त्याचा आवाज आता एखाद्या डोंगराच्या कपारीतून येणाऱ्या गर्जनेसारखा घुमला. ए माणसा, माज तुझा पैशाचा असेल, पण ही वाट त्या आदमापूरच्या राजाची आहे. ही केवळ जनावरं नाहीत, ही माझ्या मामांची लेकरं आहेत. थोडा धीर धर. मामांची ही पांढर पुढे सरकली की रस्ता तुझाच आहे. पण लक्षात ठेव, मामांच्या वाटेत आडवा येणारा आजपर्यंत सुखी राहिला नाही. त्या श्रीमंत माणसाचा अहंकार चवताळला. त्याला वाटलं, एका सामान्य धनगरानं आपल्याला आव्हान द्यावं. कसला मामा आणि कसली पांढर? माझ्या सत्तेसमोर आणि माझ्या बँकांसमोर तुझा देव सुद्धा पाणी भरेल. असं म्हणत त्याने रागाच्या भरात त्या भक्ताच्या हातातली पवित्र भंडाऱ्याची पिशवी हिसकावून घेतली आणि तो भंडारा हवेत उडवून दिला. भंडाऱ्याचे ते सोन्यासारखे चमकणारे कण रक्तासारख्या लाल मातीत मिसळले गेले. तो माणूस हसत म्हणाला, हा बघ तुझा देव, जो माझ्या एका झटक्यात मातीत मिळालाय. जो स्वतःचा भंडारा वाचवू शकत नाही, तो तुझा काय न्याय करणार? आजपासून या मुलखात फक्त माझी दहशत चालेल. भक्ताच्या काळजात जणू वीज चमकली. त्याने अत्यंत आदराने खाली वाकून ती भंडाऱ्याने माखलेली माती आपल्या हाताने उचलली आणि साश्रुनयनांनी आपल्या कपाळाला लावली. त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले होते. त्याने आकाशाकडे बघून एक आर्त हाक मारली, अरे ओ आदमापूरच्या वाघा, ओ धनगराच्या देवा, ओ माझ्या बाळूमामा, आज तुझा भंडारा मातीत नाही तुडवला तर एका भक्ताचा विश्वास काळानं चिरडलाय. जर तुझ्या काठीत ताकद असेल तर या अहंकाराचा माज उतरल्याशिवाय हा सूर्य मावळू देऊ नकोस. दाखव तुझा दाखला मामा, दाखव तुझा दाखला. काही तास उलटले. तो श्रीमंत माणूस आपल्या आलिशान महालात पोहोचला. त्याला वाटलं सगळं संपलं, पण तिथं काळ त्याचं स्वागत करायला तयार उभा होता. त्याला अचानक श्वास घेता येईना. एसी चालू असूनही त्याला आगीच्या झळा बसू लागल्या. त्याला भास झाला की त्याच्या त्या मऊ बेडभोवती हजारो मेंढ्या उभ्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यातून जळता निखारा वाहत आहे. त्याच्या छातीवर कुणीतरी मनाचं ओझं ठेवलं होतं. त्याला भिंतीवर स्वतःचं ऐश्वर्य नाही तर एक महाकाय रौद्र आकृती दिसू लागली. खांद्यावर काळं घोंगडं, हातात वज्रासारखी काठी आणि डोळ्यांत प्रलयाचा अग्नी असणारा तो आदमापूरचा राजा साक्षात काळ बनून समोर उभा होता. तो माणूस जीवाच्या आकांताने ओरडला, पण आवाज फुटत नव्हता. त्याला असं वाटलं की हजारो काठ्या एकाच वेळी त्याच्या काळजावर प्रहार करत आहेत. तो वेड्यासारखा घराबाहेर पडला आणि अनवाणी पायाने धावत धावत त्याच माळरानावर आला जिथे त्याने भंडारा उडवला होता. सत्ता गेली होती, संपत्ती धुळीला मिळाली होती. तो माणूस त्याच मातीत लोळू लागला. त्याचे कपडे फाटले होते. तो रक्ताळला होता. तो रडत ओरडला, मला माफ करा. ओ धनगराच्या देवा, मला वाचवा. माझ्या छातीवर कुणीतरी काठी ठेवलीये. मला श्वास घेऊ द्या. मी माजलो होतो. मी संपलो. मला वाचवा. तो भक्त तिथेच एका खडकावर शांत बसला होता. त्याने पुन्हा जमिनीवरची ती भंडाऱ्याची माती उचलली आणि त्या माणसाच्या कपाळाला लावली. क्षणार्धात तो भार उतरला. तो काळोख संपला आणि त्या माणसाला नवजीवन मिळालं. भक्त उठला आणि चालता चालता फक्त इतकंच म्हणाला, लक्षात ठेवे माणसा, जिथं तुझी सत्ता संपते तिथं माझ्या मामांची सत्ता सुरू होते. ज्या कपाळाला मामांचा भंडारा लागतो तिथं प्रत्यक्ष काळ सुद्धा नतमस्तक होतो. पण जो मामांच्या अस्तित्वावर बूट ठेवतो त्याला ही माती सुद्धा जागा देत नाही.
आकाशातून आणि डोंगराच्या कपारीतून एकच महाघोष घुमला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.